शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम तन बांधे क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखिता प्रत्यक्ष वाचे वदता शिव नाम तन बांधे क्रोध काम एका जनार्दनी शिव कैकाचे भेव वाचे वदता शिव नाम तन बांधे क्रोध काम विठ्ठल आज तुम्ही आम्ही जमलेला आहोत कशा निमित्त तर महाशिवरात्रीचा उत्सव त्या निमित्त निवडलेला अभंग म्हणजे तुमचे माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. कोणते शांती ब्रह्म एकनाथ महाराज और ज्यांच्या अंगावरती हॅलो हॅलो ज्यांच्या अंगावरती येऊन 108 वेळा तुला येऊन अंगावरती तुला प्रसाद देऊने मुक्त केला असा आमचा शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांचा 4 चरणाचा अभंग आहे. त्या शांती ब्रह्म एकनाथ महाराज काय सांगतात? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती की शिवशंकर माझे चित्त आहेत आणि त्यांचे पाय माझे हृदयस्थ आहेत. शिव माझे शिवशंकर भोळे आहेत आणि त्यांचं इको कमी करा. हॅलो हॅलो त्यानं बांधे क्रोध काम. आम्ही ज्या शिवाचं नाव घेतो त्या आमच्या षडविकारांचा नाश होतो. हे कोण सांगतात आम्हाला? एकनाथ महाराज सांगते विठ्ठल. वाचे वदता शिव नाम त्यानं बांधे क्रोध काम. ह्या दुसऱ्या त्यांना काय सांगतात की आम्ही ज्या शिवाचं नाव घेतो त्यास आमच्या षड गुणांचा नाश होतो. हे कोण सांगतात? संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज. तिसऱ्या जन्मात काय सांगतात? धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखिता प्रत्यक्ष. मी जे काही कार्य करणार आहे ते कोण बनणार? ते माझे प्रभू म्हणजे तुमचे माझे शिवशंकर बनणार आहेत. त्यामुळे मी वागताना कसं वागेल तर धर्माने वागेल आणि त्या शिवाचं नाव घेतलं मला काय मिळेल तर मोक्ष मिळेल. एका जनार्दनी शिव निवारी कैकाचे भेव. आपण ज्या शिवाचं नाव घेतो शिव म्हणजे कोण? महाकाल. जिथं काळाचं काही चालत नाही असा महाकाल म्हणजे तुमचे माझे शंकर प्रभू. आणि त्या शंकराला ज्यावेळेस मी भक्ती करतो त्यावेळेस मला काळाचं काहीही भीती वाटत नाही. असा 4 तराचा अभंग आहे विठ्ठल. अशा प्रकारे 4 तराचा अभंग भावार्थ झालेला आहे. कीर्तन संपवायला हरकत आताशी कीर्तन चालू होते. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आम्ही ज्या भगवंताचे दास आहोत अहो त्या भगवंतानी कृपा केली आणि माझ्या साध्या भक्ताच्या केराच्या टोपल्या सुद्धा वाहिला. त्या भगवंताने आपल्या भक्तासाठी बाळपण सुद्धा केलं. असा तुमचा माझा हृदयस्थ असणारा एका पांडुरंगाला नमन करूया. पांडुरंग करू प्रथम अशा प्रकारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांना नमन झाल्यानंतर मी आपल्या गावाचं कुलदैवत असणार अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणार तुमच्या माझ्या तुम्हाला सांगायची गरज नाही पण तरी सांगतो. एखाद्या जोडप्याचं नवीन लग्न झालं की आपण शेजारची माता माऊली लगेच जाऊन सांगती ऐक तुझ्या मुलाच्या संसारात कुठला गोंधळ व्हायला नको म्हणून तू खंडोबाचा गोंधळ घाल. लक्षराज महाराजांना पण असंच वाटतं त्या कीर्तनात कुठला गोंधळ व्हायला नको म्हणून एकदा खंडोबाचा गोंधळ घालूया. वारी मल्हारी वारी माझ्या मल्हारी वारी वारी मल्हारी वारी माझ्या मल्हारी वारी वारी मल्हारी वारी माझ्या मल्हारी वारी वारी मल्हारी वारी माझ्या मल्हारी वारी. आवाजा सोवाया देवनाचा वारी आवाजा सोवाया देवनाचा वारी सावलोनी बजरी लागा देवनाचा वारी
आपल्या भानोबा देवाला एकदा हृदयापासून नमन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल आता काय काय जण म्हणत असते, महाराज आताशी तुम्ही कीर्तन सुरू केले, इतकं भजन का लावलेलं? त्यांना माझं एक सांगणं आहे, ज्या वेळेस आपण ज्या भगवंताला संतांना नमन केलं, त्यांना आपण आव्हान केलं की कुसेगाव मध्ये भोसलेवाडी इथे होत असलेल्या या शिवरात्री निमित्त असलेल्या कीर्तनाला तुम्ही या आणि ते संत आणि भगवंत सूक्ष्म रूपाने इथं हजेरी लावतात. विठ्ठल शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. आपले शिवशंकर कसे आहेत? तो भोळे आहेत. शिवशंकराला कसं पण प्रसन्न करता येतं, कारण शिवशंकर काय बघतात? तुमच्या माझ्या मधला भोळा भाव बघतात. आणि आपले शंकर प्रभू कसे आहेत? तो भोळे आहेत. एका काय झालं, एक श्रीराम नावाचा गृहस्थ राहत होता आणि त्याची पत्नी सांगुना हे आपल्या भगवान शंकराचे शिव भक्त होते. हृदयापासून महादेवाची तपस्या करायचे, भक्ती करायचे. त्यांच्या आयुष्यात एक नियम होता की मी आयुष्यात काय करणार, माझ्या दारामध्ये येणाऱ्या प्रत्येक भिक्षुकाला मी दान करणार. तुम्ही पण आयुष्यात काहीतरी नियम करा, कारण आता तुम्ही दान केलं तर स्वर्गात तुम्हाला मान आहे. तुमच्या आता नाव तुम्ही लोकांचं सगळं हडपताय, अख्ख्या गावाचं पैसे लुटताय. विचार करणार का पण तुम्हाला असंच करणार, तसं तुम्ही पैसे घेतला असंच करणार. त्यामुळे त्याला दान करा, देवाचं नाव घ्या. तुमच्या 84 लक्ष युनिमधून तुम्हाला फेरा असा मिळेल. आणि तो श्रीयाग्रस्त काय करायचा, तर मनामध्ये महादेवाची भक्ती द्यायचा आणि दारामध्ये प्रत्येक भिक्षुक व्यक्तीला काय घ्यायचा, तर दान द्यायचा, त्यांची सेवा करायचा. आणि महादेव म्हणले आता त्याची भक्ती, आपण भक्तीची परीक्षा पाहू की ह्याचा माझ्यावरती कसा भाव आहे, ह्याची दान देण्याची वृत्ती कशी आहे. आणि आपले भगवान आपले गेले, आपले शिवशंकर गेले आणि कुणाचं रूप घेतलं, साधूंचं रूप घेतलं. आणि कुणाच्या दारी गेले, तर श्रीराग्रस्ताच्या दारी गेले. इतकी दारात ताकद असते. आणि श्रीराजाच्या दारात गेले आणि म्हणाले मला काहीतरी द्या, मी खूप काशीच्या यात्रेवरनं आलोय, मला काहीतरी द्या. श्रीयांनी सांगितलं हे सांगू ना आपल्या घरातलं धान्य घेऊन ये. तेव्हा ती साधू म्हणाले मला माफ करा, मी काय खाणार आहे तिथं जेवण करणार आहे. आणि मग श्रीराजे म्हणाले ठीक आहे तुम्ही या आणि बिनधास्त जेवण करा. आणि जसे ते जेवणाला बसले, साधूंना विचारलं गेलं तुम्हाला काय खायचंय. त्यावरती साधू म्हणाले मला मांस खायचंय, मला मांसाहारी करायचंय. तर श्रीराज म्हणाला आमच्या घरात मांसाहारी नाही करत, आमच्या घरी एखाद्याचा मृत्यू नाही घेत. मग ते म्हणाले मी चाललो, मी महादेवाचा भक्त आहे, तुम्ही मला उपाशी लावताय ना, मी चाललो. ती त्याची पत्नी सांगूला त्याचं चरण पकडती आणि म्हणती तुम्ही असं नका करू, आम्ही करतो मांसाहारी. आणि त्यांना तिथं खाली बसवलं जातं. त्यांना विचारलं गेलं तुम्हाला कशाचं मांस खायचंय, तुम्हाला काय खायचंय. त्यावरती साधू म्हणाले मला तुमच्या या चिल्या बाळाचं मांस खायचंय. त्या सांगुनाला चिक्कर आल्यासारखं झालं. स्वतःच्या बाळाला मारणं किती कठीण असतं ह्या माता माऊलीला विचारा. साधी बाळाला ठेस लागली तरी माता माऊलीच्या हृदयात धगधग होतं. इतकं मुलाचं आणि आपल्या आईचं नातं जवळचं असतं. एक वेळ भगवंत म्हणतो मला आईचं प्रेम लाभलं नाही. पुन्हा आपल्या भगवान श्रीकृष्णांना जन्म देत्या आईचं प्रेम लाभलं नाही. तुमचे माझे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज, त्यांना आपल्या आईचं प्रेम लाभलं नाही. तुम्ही किती भाग्यवंत आहात, देवाचा आभार माना की तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं प्रेम लाभलं. आणि सांगुनाला सांगितलं गेलं, सांगुना म्हणते ठीक आहे मी माझ्या पतीच्या नियमासाठी काही पण करायला तयार आहे. आणि ती सांगुना काय करते तर आपल्या बाळाचा शिर धडा वेगळा करते आणि तिची त्या बाळाची आठवण म्हणून त्याचा शिर तिथं ठेवती. त्याच्या धडाचे तुकडे तुकडे करून शिजवलं जातं. ती बाहेर आणती. साधू क्रोधित झाले की मला बाळाचं तुम्ही काय शिर खायला पाहिजे नव्हतं, तुम्ही मला काय खायला देताय. त्यावरती ती म्हणाली आणि ते म्हणाले मी निघालो आता, तुम्ही काही करा मी निघालो. त्यावरती श्रीराय त्याच्या चरणाशी पडतो आणि म्हणतो तुम्ही नका जाऊ, तुम्ही आम्हाला सोडून नका जाऊ, तुम्ही आमच्या दाराची नियम
कमी होईल इतका आपल्या नियमामध्ये त्यांनी भाव ठेवला. कारण कोण होतं ते तर महादेवांचे भक्त होते. आपल्या दारी आलेला वारकरी उपाशी न जाता आनंदाने जाऊ ही तुमच्यामध्ये देण्याची वृत्ती असावी. आणि त्यांनी काय केलं तर आपल्या मुलाचं त्यांनी एक आट घातली साधूंनी. तुम्ही तुमच्या मुलाचं मुंडकं शिर माझ्या पुढे कुखरीत कुटायचं, पण शिर कुटताना एका डोळ्यातून एक सुद्धा अश्रू नाही पाहिजे, तोंडा हास्य पाहिजे. आणि नवरा बायकोला तर काय करायला लावलं तर शिर कुटायला लावलं. मला खूप रडू येत होतं, पण माझ्या महादेवांचा भक्त आहे म्हणून ते हसमुख चेहऱ्याने काय करत होते, हसमुख चेहऱ्याने त्या चिल्याबाचं शिर कुटलं जात होतं. आणि श्रिया राजानी त्या स्त्रियांनी काय केलं तर शेवटी ते शिजवलं आणि साधूंच्या पुढे ठेवलं गेलं. साधू म्हणाले एक नाही 4 ताट करा. आणि सिंह राजाला सांगितलं तू पण माझ्या शेजारी बसायचं, चांगुणाला पण सांगितलं तू तिथं बसायचं. आणि त्यावरती चांगुणा म्हणते 4थं ताट कुणाला करायचं, 4थं ताट कुणाला करायचं. त्यावरती म्हणतात तुझ्या मुलाला चिल्याबाला ताट करायचं. त्यावरती ती चांगुणा माता म्हणाली तुम्ही असं काय चेष्टा करताय, माझ्या मुलाचा आपण मांस खात आहोत. त्यावरती साधू म्हणाले तू चिल्याला आवाज दे. आणि मोठ्याने हृदय घट्ट करून चिल्याला आवाज देती ए चिल्या बाळा इकडे आहे. आणि चिल्या बाळ धावत पळत येतो. साधूंची महिमा संतांची महिमा असते. अहो संतांची किती महिमा असावी. भगवंताला अक्षरशः केळाच्या टोपल्या व्हायला लागाव्या इतकी तुमच्या माझ्या संतांची ताकद आहे. तुमच्या माझ्या संतांची काय ताकद आहे, ते एका राजाची हजामत करायला देवाला सांगितलं इतकी तुमच्या माझ्या संतांमध्ये ताकद आहे. आणि ते साधू आपलं खरं रूप धारण करतात आणि साक्षात त्यांना दर्शन देतात, त्यांना वरदान देतात. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमचं नाव अजय अमर राहणार. यातून आपल्याला काय शिकायचं माता मुली ऐका, दान करायला तुम्ही शिका. कारण तुम्हाला जन्म कशासाठी दिलाय तर या सजीव मात्रावरती उपकार करण्यासाठी जन्म दिलाय. भगवंताने आपली निवड केली, भगवंताला आनंद वाटू द्या. मी जी निवड केली ती योग्य आहे, त्यामुळे भगवंताला आनंद वाटू द्या की मी आत्म्याची ह्या कलियुगामध्ये जाण्याची निवड केली. भगवंत म्हणेल माझी निवड योग्य आहे, तुम्ही तसं वागा. भगवंताच्या हातात काय असतं महाराज तर भगवंताच्या हातात जन्म आणि मृत्यू असतं. त्यामध्ये असलेलं सारं आयुष्य तुमच्यासाठी सुपूर्द करतो. आणि तुमच्या हातात असतं की देवाचं नाव घ्यायचं का बांधू कोरायचं. तुम्ही काय करता तर देवाचं नाव घेता. तुमच्यासाठी जो हरिकथात कोणी सुद्धा कलियुगात येऊ शकत नाही. हरिकथात जे येतात ते स्वर्गाचे पुण्य आहात. तुम्ही स्वर्गाचे पुण्यवंत आहात. तुम्ही पूर्वजन्मी काहीतरी पुण्य केलं मग तुम्ही हरिकीर्तन ऐकू शकता. तुका मने होता ठेवा कोया भावा सापडला. तुकोबरा म्हणतात माझं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे त्यामुळे मी हरिकथा ऐकू शकतो. माझं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे त्यामुळे मला संतांचं दर्शन होऊ शकतं. आणि माझं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य आहे मी त्या देवाचं नाव घेऊ शकतो. चंदनाही नामाचा चंदनाही नामाचा वेदनाही नामाचा. माझ्या हृदयापासून तुम्हाला विनंती आहे तुम्ही बिनधास्त हात वर करा. कारण तुम्ही हरिकीर्तनात हात वर करताय, देवाला अभिमान वाटू द्या. लाठीच्या चौकात लाठीच्या पुढे हात वर करताय. हे कीर्तन आहे, तुम्ही बिनधास्त हात वर करा. कारण तुम्ही कुणावरती उपकार करताय तर देवावरती उपकार करताय. त्यासाठी आम्ही हृदयापासून हात वरती करतोय. अशा प्रकारे आपण पहिल्या जन्मात काय पाहिलं तर काय पाहिलं तर श्रेया राजाची कथा पाहिली. त्या चांगुण मातेचा भगवंतावरती असलेला निष्ठावंत भाव पाहिला. तुमच्या माझ्या शंकर प्रभूला काय पाहिजे, शंकर प्रभूला तुमची किती जायदाद आहे त्याचं महत्व नाही, तुमच्या मनात भगवंताबद्दल किती भाव आहे त्यापासून महत्व आहे. त्यामुळे आपल्या हृदयामध्ये भगवंतासाठी काहीतरी जागा ठेवा. आयुष्यात तुम्ही जगत असताना लाखो रुपयाची प्रॉपर्टी कमवतात. आयुष्यात तुम्ही जगत असताना करोड रुपये असे कमावतात, पण
मोक्ष मिळणार आहे. छंद नाही नामाचा तर देह काही कामाचा. देवाने आपला देह कशासाठी दिलाय तर तुम्ही त्या देवाचं नाव घ्या आणि देवाला प्राप्त करा आणि 84 लक्ष युनिटून ते रात चुकवा. अहो महाराज काय त्या वेदना असतात. काय वेदना असतात. तुम्हाला काय बनवलं जातं. तुम्ही लोकांचा पान करता ना त्याच पानातली गांडूळ बांधता. त्याला कुठे अर्थ आहे का. ताफ्याला आपल्याला चुकवायचं आहे. तुम्ही एकामेकांच्या घरी भांडण लावता ना त्याच घराचं तुम्ही पान बांधता. त्यामुळे जगात असताना कुणाच्या घरी भांडण लावू नका तर प्रत्येकाला भगवंताची गुढी लावा. तेव्हा तुमच्यावरती नक्की कृपा करेल. अशा प्रकारे वाचेवरचा शिव नाम त्यानं बांधे क्रोध काम. असा कोण भक्त आहे इतिहासात ज्याने आपल्या हृदयापासून त्या भगवंताचं शिवशंकराचं नाव घेतलं आणि त्याला अशी मुक्ती मिळाली. त्याला अशी देवाचं दर्शन झालं आणि अशी लीला घडली. एक सत पुरुष होता त्यांनी नियम केलता की महादेवांना रोज राख लावणार. कशाची राख. माणसं मेलेली राख म्हणजे काय भस्म लावणार. कारण महादेवांना कृष्ण राहायला जास्त आवडतं तर स्मशानात जास्त राहायला आवडतं. आणि तो काय करायचा रोज गावोगाव फिरायचा आणि भस्म कुणाला लावायचा तर महादेवांना लावायचा. काय त्यांनी त्याचा असा नियम होता मी महादेवांना भस्म लावला नाही तर जेवणार. आपण देवपूजा न करता आधी फोटो बाबा आधी विठोबा ठेवा मग फोटो पाठवा. विठोबा मला आधी तुम्हाला ठेवे मग बाकीचं काय बघे. तुम्ही देवासाठी 100% द्या देव तुमच्यासाठी पण 100% देणार. तुम्ही देवाच्या दारात 100 रुपयाची पावती पाडली तर आमचा देव इतका हलकट नाही की ते 100 रुपये देईल. आमचा देव तुम्हाला 1000 रुपये देणार. तर तुम्ही देवाच्या दारात देवासाठी काय करू दिले. देवासाठी तुम्ही त्या 100 रुपये तुम्ही काय काय करू शकला असता. ढाब्यावर जाऊन जेवू शकला असता. आईस्क्रीम खाऊ शकला असता. पण हे सगळं कुणासाठी सोडलं तर देवासाठी सोडलं. त्यामुळे दान करत जा देव तुमच्यावरती नक्की कृपा करणार. तुम्ही देवासाठी वेळ काढा देव तुमच्यासाठी वेळ काढणार. तुम्ही देवासाठी कीर्तनाला यायचा. तुम्ही देवासाठी आपला काम बाजूला ठेवा देव तुमच्यासाठी सगळी कामं बाजूला ठेवून तुमच्यावरती लक्ष देईल आणि तुम्हाला 84 लक्ष युनिटून असा चुकवेल. हे कोण शिकवतं आपल्याला तर हरिकथा शिकवली जाते. हरिकथा कोण पण येऊ शकत नाही कारण तुम्ही घरापासून आतापर्यंत तेवढे पावले चालला तेवढे यज्ञाचं पुण्य तुम्हाला लागलं. आणि आज शिवरात्री सारखा मोठा महोत्सव आहे. या दिवशी तुम्ही त्या देवाचं त्या शंकराचं नाव घ्या. काय नाव घ्यायचं आपल्या विद्यार्थी मुलांना. बम 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 असं म्हणायचं. कारण महादेव आजच्या दिवशी बम 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 तुम्ही 1 लाख वेळा म्हणला तेव्हा तुमच्या मागे पुढे उभं राहणार. इतकी आजच्या तिथीत ताकद आहे. आणि तुमचं करा तेवढं कौतुक कमी आहे कारण तुम्ही हरिकीर्तनात आला आणि तुम्हाला कळलं मी आज काय करायचं. मी आज देवाचं नाव काय घ्यायचं तर तुम्हाला कशामुळे कळलं हरिकीर्तनामुळे कळलं. आणि तो पुरुष त्याची देवानी परीक्षा पाहिली की 3 दिवस उपाशी राहू शकतो का. 3 दिवस त्याला राखच सापडली नाही. तो 3 दिवस उपाशी राहिला आणि 4थ्या दिवशी तुमचे माझे शंकर प्रभू त्यांना दर्शन दिलं. एक वेळ भगवंत आपल्या भक्ताचा अंत पाहतो पण अंत होऊन देत नाही. इतका तुमचा माझा भगवंत कृपानिधा नाही. आणि त्याला काय दिलं तर महाराज त्याला असं एक वरदान दिलं गेलं. महादेव म्हणाले तू माझ्यासाठी सर्वस्व अर्पण केलं. तू माझ्यासाठी वेळ काढून तुझं जेवणाचा त्याग केला. आपण आधी कीर्तनानंतर जाऊ. माझी आई कुठे काय करते मालिका संपू द्या. देव पण म्हणून तुझी आई कुठं तिकडच काय करत बघ. मी या भक्तांवरती उपकार करणार. त्यांनी माझ्या हरी कीर्तनात आले ते. आणि त्याचं नाव काय होतं तर महाराज भस्मासूर. आता भस्मासूर काय करायचा राखांनी देवाची पूजा करायचा. महादेवने त्यांना दर्शन दिलं आणि महादेव म्हणाले तुला काय पाहिजे. त्यावरती ते म्हणाले मला काहीच नको पण मला असं एक वरदान द्या की मी तुमची राख लवकर आणू शकेल. मी 1 दिवस न करता तुम्हाला राखने भस्माने तुम्हाला अभिषेक घालू शकेल. त्यावरती महादेवाने त्यांना वरदान दिलं तू ज्यांच्या डोक्यात हात ठेवशील ते भस्म होशील. आपल्याला वरदान दिलं असतं तर आपण पहिला कुणाला नष्ट केलं असतं. कुणाला केलं
असतं ज्यांनी माझ्या घरात साड्या, ज्यांनी आमचं बात अजून कुणाच्या नाही. तुम्ही चांगले माणसं, तुम्ही असं करणार नाही. विठ्ठल आणि बसपासून रोज एका व्यक्तीला तिच्या डोक्यावर हात ठेवायचा, त्याची भस्म देवाला लावायचा. ज्याचा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, नम्र झाला भूता त्याने कोण गेले अनंत. तुम्ही आयुष्यात नम्रपणे बायका, तुम्ही आयुष्यात प्रत्येकासंग असं भेटा की याची माझी शेवटची भेट आहे. तुमच्या हातून पाप होणार. तुम्ही करता का नाही करत का? तुम्ही कुठं आलाय? हरी कीर्तनात आलाय. तुम्हाला सांगून जातो ज्या काळात माय त्याला यमदेव हात लावत. तुम्ही माया कुणाला माय घालायची असेल तर माय आम्ही आता काय करताना मला मी सांगितलं होतं मला कीर्तन नाही द्यायचं, तिथं माया गायला लावतात. मी कसं माझं पोटोबा सोडू आणि कसं विठोबाच्या भजनात लावू? याला कुठं अर्थ आहे का? जरा ती मांसाहारी खाताना जरा विचार करा, कारण तो आपण कुणाचा खातोय? तुम्हाला मांस लागत असताना स्वतःच हात तोडायचा खायचा हॉटेल बरा. तुम्ही एखाद्याचा जीव खाताय. तुम्ही आज सगळ्या देवांचा आभार माना, कारण सगळे देव आपल्या भारतात असेल. नाहीतर आपली माता माऊली म्हणली असती ऐका की मला अमेरिकेच्या बसुबाचा नवस फेडायचा आहे, चला अमेरिकेला. मला श्रीलंकेच्या प्रभू श्रीरामाचा नवस फेडायचा आहे, चला श्रीलंकेला. नवर आपल्या त्यांचा नवरा खिसा बघा. तर देवाचे आभार माना का प्रत्येक गावोगावी आपल्या महादेवाचं, प्रत्येक गावोगावी आपल्या तुमच्या माझ्या मस्कोबाचं, भैरवनाथाचं, पांडुरंगाचं मंदिर आहे. ते पुन्हा तो तुमच्या माझ्या पुण्याईमुळे मंदिर आहे. आणि भारत देश साधा सुद्धा नाहीये, कारण या भारत देशामध्ये कोण होऊन गेले? तर प्रभू श्री राम होऊन गेले. या भारत देशात कोण होऊन गेले? तर भगवान श्री कृष्ण होऊन गेले. आणि त्याच भारत देशात तुम्ही जन्म घेतला, त्यातल्या त्या संतांच्या पावनभूमी म्हणजे महाराष्ट्रात जन्म घेतला, त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत म्हणजे तुम्ही पुणे जिल्ह्यात जन्म घेतला. आणि त्यातल्या त्यात तुम्ही हरिकथेमध्ये आला. तुमच्यासाठी जोरदार देवाचा आभार माना का तुम्ही दुसऱ्या देशात जन्माला आला असता. नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया, तिथं लोकशाही, राजशाही, राजांनी तिथल्या नेत्यांनी सांगितलं रडायचं तर, त्यांनी सांगितलं हसायचं तर, त्यांनी सांगितलं आज सगळ्यांनी टकली तर तुम्ही देवा आपल्या भारताचं पण अभिमान बाळगा की मी कुठं जन्माला आलो? तर भारत देशात जन्माला आलो. विठ्ठल आणि तो भस्मासुराला अहंकार आला. तो एके दिवशी प्रकारे भस्मासुर तिथे गेला आणि नारद महर्षीच्या डोक्यावर हात ठेवणार. नारद महर्षी म्हणाले तू माझ्या डोक्यात हात नको ठेवू. ज्यांनी तुला हे वरदान दिलं त्यांची बायको किती सुंदर आहे, त्यांची पत्नी म्हणजे पार्वती माता किती सुंदर आहे. त्यांनी भस्मासुराने महादेव शिवाय दुसरं काय बघितलंच नव्हतं. त्यांना काय मुलं आहेत का, त्यांना काय पत्नी आहेत? असं एकाग्रता कुणा पाहिजे? तर भगवंतावरती पाहिजे. आपल्या त्या भगवंतामध्ये अशी आपल्याला पाहिजे की भगवंता तुझ्याशिवाय आम्हाला आयुष्यामध्ये काही नाही. भगवंता म्हणाल तुमच्याशिवाय मला जगामध्ये काहीच नाही. तुम्ही देवासाठी तुमचं पूर्णपणे समर्पण द्या. देव पण तुमच्यासाठी सगळं काही करणार. आणि तुम्ही काहीतरी आपण प्रत्येक वेळी म्हणतो त्यांनी माझ्यासाठी चांगलं केलं, मी पण त्याच्यासाठी चांगलं. देव म्हणतो तुम्ही माझ्यासाठी उत्तम केलं, मी अतिउत्तम. आणि बसपासून महादेवांकडे गेला आणि म्हणाला मला तुमची पत्नी पाहिजे. बसपासून म्हणाला मला तुमची पत्नी पाहिजे. महादेवांना टेन्शन चालू कसला बंद वेगाचा माझी पत्नी मागतो. पुरुष मंडळी तुम्हाला माहितलं तुम्ही देता का? काही देणार. महादेवांना तितकी शक्ती होती ते क्षणात त्या बसपासुराला तेच भस्म केला असता. पण नाही, माझा निष्ठावंत भक्त आहे. तो एक वेळ माझ्या घरदाराचा त्याग होत्या, पण भक्ताला कुणी हात लावला तर ईश्वर नष्ट करेल. आणि महादेव आणि त्याला काय वाटलं तुम्ही मला पत्नी देत नाही ना, तुमच्या डोक्यात महादेवाला अजून टेन्शन काय केलं. आणि
महादेवाचं झालं महादेव पुढं आणि भस्मासूर महादेव भस्मासूर महादेव भस्मासूर त्यांचं चालू एक पुढं पण एक मागं पण आपण पण शकतो ना आपलं बालपण नाचवा त्या ऐकून कोण पाहायचं तुम्ही पाहायचा आता तुम्ही गाडीचा तेवढा आनंद नाही पण तुम्ही लहान असताना टायर पायामध्ये जो काही आनंद होता तो आता कशात आणि महादेवाने हृदयात कुणाला आठवलं तुमचे माझे चित्र तो शिरोमणी कोण भगवान विष्णू आणि भगवान विष्णूने मोहिनीचा रूप धारण केलं आणि तिथे ती प्रकट झाली आणि भस्मासूर मला ती जाऊ दे हिला धरायची ही तिथे सगळं लग्न नाही झालं तरी चालेल ही किती सुंदर अप्सरा आली ते संग लग्न करणार त्यांना विचाराय गेले ऐका की माझं सगळं लग्न करता का आता पण आपण बघतोस तर ठरवायला जातो म्हणतो ऐका की हा आमचा भावड्या खूप चांगली नोकरी करतो आणि तुम्ही त्यांना मुलगी देताल का आताच्या मुलगी इतक्या शिकल्यात महाराज मुलं 12वीच नापास राहिल्यात ऐका मुलांकडे मुलींचा तुटवडा नाहीये चांगल्या मुलांचा तुटवडा आहे कारण तुम्ही संस्कारी मुलं शोधा आयुष्यात तुम्ही आपल्या मुलींना अशा ठिकाणी द्या एक वेळ जास्त पैसा नका कमवू द्या त्याच्या गळ्यात माळ असू द्या तो आपल्या लाखाचा 10 लाख करणार पण त्याच्या गळ्यात माळ नाही तो लाखाचा 12,000 करणार त्यामुळे जरा विचार करा आणि मोहिनीने सांगितलं तुला माझ्या संग लग्न करायचंय ना मला डान्स लय आवडतो म्हणजे नृत्य आपल्या काळात डान्स आणि नृत्य लय आवडतं तू पण काय करायचं नाचायला नाचून दाखवायचं तो म्हणला आता झाली त्याची खरी गंमत त्या भस्मासुराला फक्त भस्म करता येत होतं तो मला नाचायचं कसं असतं ते म्हणजे मी शिकवते की मग काय केलं ती म्हणली असं करा ते कसं केलं ती म्हणली असं करा तसं केलं ती म्हणली असं करा तिने असं केली शेवटी तिने काय ठेवलं मोहिनीने डोक्यावर ठेवला भस्मासूर तिथे भस्म तो शिरोमणी एक वेळ तो कसा मारतो एक वेळ तानू मारतो आणि एक हसत मारतो असं तुमचा माझा कृपानिदान भगवंत आहे आणि तुमच्या माझ्या शंकर प्रभूंना काय आवडतं शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान. दुसऱ्या जणाला आपण काय शिकून गेलो महाराज तर त्या शिवाचं नाव घ्या कारण शिव आपले महादेव कसे आहेत तो भोळे आहे त्याचा तुम्ही उपयोग करा आणि बम बम म्हणत चला तिथे त्याच्यात काय सांगतात धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखील प्रत्यक्ष आपण जे जे काही कार्य करणार ते कोण बघणार देव तुम्ही एक प्रयोग केला असता तुम्हाला माहित असतं ज्या वेळेस एक मावशी आणि आपण कृपत असतो शेजारच्या मावशीच्या रानात वांगी केलेली असतात आपल्या मनात वांगी घ्यायची असतात आपण मावशी आपल्या म्हणती अगं चल की ती थांबू दे की मला कृपू दे की मला घरी जायचं नाहीये मी थोड्या वेळी जाते ती मावशी पुढे जाती आपल्याला फायदा कशाला विठ्ठला आपल्याला फायदा कशाचा तर वांग्याचा आजी बरोबर आहे ना बरोबर आहे वांग्याचा फायदा आणि काय करतात ऐका ती काय करते वांगी तोडायला जाती पण ती ज्या डुकून होती ती का गेली का नाही गेली तर ती आपल्याला सांगतं कोण सांगतं की ती पण गेली का तू असं नको करू मला दागदुख का होतं तर देव सांगतो आपल्याला असं करू नको हे कार्य मी लहान असताना मी आता घरी असताना कपाटीतून बॉल घ्यायचा असेल मला माहिती मम्मी जाऊन देणार मम्मी झोपली मी बॉल घ्यायला पाहायचो आणि मला धातू कासायची मम्मी उठली झाडूचा मार खाल्ला आणि ती
तुम्हाला खरं सांगू, खरा बेवडा कोण? तो सगळ्यात जास्त दारू तो नाही, ज्याच्या संगतीत राहिल्यामुळं दिवशी वाटती. आणि खरा भक्त कोण महाराज? त्याच्या सानिध्यात राहिल्यामुळं, त्याच्या संगतीत राहिल्यामुळं आपल्या त्या देवाचं नाव घेऊ लागतं. त्यामुळे आपल्याच हातात असतं आपल्या मुलाला संस्कारी करायचं, त्याला कीर्तनात घेऊन यायचं का गावाडीच्या पुढे पाठवायचं. तुमच्या हातात असतं आपल्या मुलाला कसं घडवायचं. तुम्ही जरा कठोरपणे वागा. मुलगा जेवला नाही की मोबाईल द्यायचा आणि त्या मुलगा तुमची म्हातारपणाची काठी कशी होईल. तुम्ही आपल्या मुलासाठी वेळ काढा. ज्यावेळेस मुलगा रात्रभर भाषण पाठ करतं, कशाचं 15 ऑगस्ट भाषण पाठ करतं आणि आपल्या वडिलांना सांगतं तुम्ही भाषणाला या. वडील म्हणतात हे तर 50 रुपये आणि तू मी भाषणाला नाही येऊ शकत. आपला मुलगा पण असंच करतो. मी आता घरी नाही येऊ शकत, जरा 50,000 रुपये. तुम्ही मुलाच्या मनात जसं बिंबवणार मुलं तसं वागणार. तुम्ही तुमच्या आई वडिलांना बाहेर काढलं आणि तुमच्या जे मुलांनी बघितलं, तुम्ही पण वृद्धाश्रमाला जायचं. तेव्हा आपल्या आई वडिलांना सांभाळा. तुमच्या मुलांना आपल्या आजीच्या मांडीवर बसून कृष्णाच्या कथा सांगणाऱ्या आता आजी नाही राहिल्या. कारण आजींना पण आता काय लागतं? आजींना हरिकथाच लागती. पण आपली माता माऊली सांगती त्या आजीपाशी जायचं नाही, त्या आजीपाशी जायचं नाही. आणि नातवांना तुमच्याच हातात असतं. आपल्या मुलाला रामाच्या कृष्णाच्या गोष्टी द्यायच्या, त्या विराट कोहलीच्या का रोहित शर्माच्या द्यायच्या. विठ्ठल. आणि तिसरं त्यांना काय सांगतात? धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखील ना प्रत्यक्ष. शिव प्रत्येक क्षणीच बघतो माझा भक्त काय करतोय, माझा भक्त काय करतोय. असा कोणता भक्त होऊन गेला तिने आपल्या हृदयात महादेवांना बिंबवलं आणि त्याला मोक्षाची प्राप्ती झाली. तुमच्या माझ्यासारखा एक शिकारी होता. आपण शिकारी नाही, एक शिकारी होता. पूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे खरी आहे की एक शिकारी होता. तो काय करायचा एके दिवशी त्याला माहित नाही शिवरात्र म्हणजे काय असतं. तुम्हाला माहिती आहे त्यामुळे बम 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 म्हणायचं. आणि मग काय झालं? तो शिकारी हरणाला मारायला जाणार पण हरण पळून गेलं आणि हरण तिथं परत आलो. तोपर्यंत तो कशाच्या झाडावर चाललेला? तर बेलाच्या झाडावरती चाललेला. आणि एक एक पान खाली टाकायचा. हरण कधी यायचं कधी यायचं कधी यायचं त्या पान खाली टाकायचं. काय? बेलाचं पान टाकायचं. आपल्या महादेवाला पण बेलाचं पान खूप आवडतं. शिवरात्री दिवशी तुम्ही महादेवांच्या पिंडीवरती एक तरी बेलाचं पान ठेवा. तुमच्या आयुष्यात वाईट पान कधीच येणार नाही. हे आम्हाला कोण शिकवतं? तर संतांच्या कथा शिकवतात. तो शिकारी हरणाला बाण सोडणार, त्याला तो महादेवाची भक्ती नकळत भक्ती केलेली असती. त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, त्याला सगळ्या सिद्ध्या प्राप्त झाल्या. त्याला कळलं, त्याला हरणांची भाषा कळू लागली. ती हरण म्हणती आई माझं गोंडस पाडूच आत बसलंय रे, मला मारू नको. एक वेळ माझ्या पारसाला सोडून दे, पण मला माझ्या पारसाचं काय होईल. तेवढ्यात तिथं एक हरिण येतो आणि म्हणतो माझ्या पत्नीला माझ्या मुलाला सोडून दे. मी काय मला एक वेळ तू मार. पण तो शिकारी त्याच्या मनात ब्रह्मज्ञान स्थित झालेला असतो. तो सगळ्यांना सोडून देतो. कशामुळं? त्याच्या मनात काय भावना असते की माझा महादेव मला प्रत्यक्ष निभावतात. तेच आपण करतो तृतीय चरण. कारण देवाच्या भक्तीत हात उंच करणं म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ साधना. देवाला तुमच्या मनातला निर्मळ भाव हवा असतो. देव म्हणत नाही तुम्ही माझ्यासाठी 10 लाख रुपये दान करा. देव म्हणतो तुम्ही माझ्यासाठी हृदयातला भाव दान करा. देव कशाचा भुकेला असतो महाराज? देव कशाचा भुकेला असतो? देव भावाचा भुकेला. हाची दुष्काळात तयाला. तुम्ही देवाला काय करतात ऐका. तुम्ही देवाला 20 रुपयाचा नारळ घेऊन जाता. देवाला नारळ फोडता. चांगला निघाला तर घरी भाजीला घेऊन आणता आणि नाश्ता निघाला देव आम्हाला, कारण नारळ आम्हाला नाही. अशी म्हणी नाही. भाऊ म्हणजे देवा मला पाव. देव आमचा इतका साधं सुद्धा नाही की कारण देव आमचा भाजीरथला भाजीपाला नाही की तुम्हाला सहज प्राप्त होईल. तुम्ही काय करता? 20 रुपयाचा नारळ फोडता आणि म्हणता आई देवा मला मुलं होऊ दे, माझ्या मुलाची लग्न होऊ दे, त्यांना नातू होऊ दे, मला चांगलं मरण येऊ दे. मरण मागता का? काय म्हणतो? मला चांगली मुलं होऊ दे की शेताची बांधव करतात ना त्यांच्या ती जमीन विकत घेऊ दे. 20 रुपयाचा नारळ त्यात इतकं सगळं काही मागता. मनातला भाव तुम्ही शुद्ध ठेवा.
माझे भानुबा देव कुणाचे अवतार आहेत तर महादेवांचेच अवतार आहेत. त्यांची आपण लीला दरवर्षी बघतो. आपला देव काही मस्तपणे खेळतो. आपण देवाची यात्रा बघतो. मला पण इथं काठी लागली पण मला याचा अभिमान आहे. मला काठी लागली पण ती अजिबात दुखली नाही. काठी काठी माझ्या देवाची होती. ही आपल्या देवाची लीला आहे. देवदास मारा हो पांडू रंगी जुड भाऊ रंगी जुड भाऊ रंगी जुड भाऊ देवावर हो पांडुरंगी तुला भाऊ. गुरुजी हे कुशी गावकर हे पडवीकर हे माझाच गाव आहे. आमच्या गाव तालुके सारे ग्रामस्थ नवे नवे तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोक येतात आणि आमच्या भानुबा देवाचे तिथे आनंद व्यक्त करतात. देवाची सेवा करतात. तुमचे किती भाग्य आहे तुम्ही देवापाशीच आहात. आपल्या देवाची लीला माहिती आहे आपल्याला. देव कशी गजिवटी करतो कशी गजीचा खेळ चालतो. कारण उचलायला जो आनंद असतो तो कशात नसतो. आपण यात्रा सोडून कशासाठी येतो तर तुमच्या माझ्या भानुबा देवासाठी येतो. आणि ही लोक इतकी दान उरत आहेत इतकी दान उरत आहेत की त्यांनी आमच्या देवाचं 6 कोटीच्या मंदिरासाठी फुलाची बाकी सहकार्य केलं आणि आमच्या देवाचं मंदिर आज 7 ते 7 कोटीचं उभं राहतंय. पुन्हा तुमचे माझे महादेवांचं अजून कोण बघतो आता. तुमचे माझे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना काही काय अजिबात भीती नव्हती. का ते आपल्या महादेवाचं भक्त होते आणि ते रोज महादेवाचा रुद्राभिषेक करायचे. हे महादेवा आम्ही तुझाच समाजकार्य करतोय. आम्हाला बलवान शक्ती दे. आणि असं काय झालं की महादेवाने साक्षात आपल्या तुमच्या माझ्या छत्रपतींचं रक्षण केलं. ऐका आता कान देऊन ऐकायचंय. कुठला गोंधळ घाल नको. त्याला आपण कुणाचा वध बघणार आहे. पंचीताचा मोठ्याचा वध बघणार आहे. आपण कुणाचा राक्षसाचा वध बघणार आहे. त्यांनी माझ्या बुलेश्वराचं मंदिर नष्ट केलं. त्याचा तुम्हाला वध बघायचा. ऐका आपल्या राज्याचं सामर्थ्य ऐका. ऐका आपल्या महादेवाची भक्त वरती कृपा ऐका. आणि ऐका धर्म रक्षित आलेशाच्या दरबारात मेरी बेगम आरती अरे कोण लागे शिवाजी को पकड़ के. काय काय आपल्या छत्रपतीचा सामर्थ्य होतं. कोण लागे तो शिवा को पकड़ के. त्याला माहित होतं छत्रपतीच्या गाडी लागायचं म्हणजे मृत्यूला सामर्थ्य द्यायचं. मृत्यूच्या गाड्याला मिठी मारायची. कोणता सामना पुढे आहे ना कोणता सामना पुढे आहे ना. आणि तिथं आला पाकिस्तानाचा पोकर आला. कोणता अफजल खान आला आणि म्हणला शिवाजी को पकड़ के जिथं या पुढचा आपल्या राजाला पकडायचं. चालू सुद्धा नाही आहे तर आपला राजा तर समाजासाठी लढणारा राजा आहे ना की समाजाला लुटणारा राजा आहे. आणि आपल्या राजाला पकडण्यासाठी राजाला बेवकूफ करण्यासाठी तो मगरीसारखा अफजल खान निघाला. येताना 40,000ची फौज घेऊन निघालाय. येता सगळी मंदिरं उद्ध्वस्त केली. माझ्या धर्माची हानी केली. माझ्या लेकरं बाळाची मारलं गेलं. तुमच्या माझ्या स्त्रियांची आबरू लुटली गेली. पण आपल्या छत्रपती शांत बसले. त्यांना माहिती आहे अफजल खानाला किस्सा मला आणि अफजल खान निघाला. तत्कालीन काळात एखादा सरदार युद्धाला निघाला त्याचा हत्ती मिळाला. सगळ्यात मोठं दुर्घटना सगळ्यात मोठा आत्मविश्वास कमी व्हायचा. आपल्या छत्रपती
छत्रपती स्वराज्य निर्माण करायची. छत्रपती साधारणचा मुलगा होता. त्याच्या एका हाकावरती 4,000 सैनिक त्यांना पाणी घेऊन येत होते. पण त्याच्या मातांनी पाहिलं होतं की माझ्या समाजाला कसा त्रास दिलाय, माझ्या स्त्रियांना कसा त्रास दिलाय. पण त्याची समाजाला आपला मुलगा या स्वराज्यासाठी दान करायचा, या राज्यासाठी दान करायचा. त्या माता आपल्या पुण्याची लढत होऊन गेला माता माऊली. आणि अफजल खान निघाला. वायच्या फसवणीचा नादात त्याचं सैन्य पसरून गेलं. अफजल खानाचा थरारा उडावला गेला. अफजल खान कसं बसं 15,000 ते 20,000 सैन्य पुढे घेऊन सरकलं आणि पुढे आलं रणतोडीचा घाट. रणतोडीचा घाट इतका भयंकर होता, इतका भयंकर होता. या द्रोण रणवीरला गेल्याशिवाय पुढे सरकताच येत नव्हतं. आणि त्याला सैन्य तिथं अडकलं आणि कसं बसत 4,000 सैन्य पुढे सरकलं. तुमच्या माझ्या राजाची ताकद 40,000 सैन्याची शहालाय. राजाला भीती वाटली असेल का? नाही, त्यांना माहित होतं विजय धर्माचा होता. धर्म रक्षित रक्षित. माझ्या धर्मासाठी गेला तरी चालेल, मी मागे पुढे बघणार नाही. ही तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा. मुलं शेवटपर्यंत तुम्हाला कधीच होणार नाही. आणि अफजल खान निघाला. बेटीची वेळ दिली 2-35 मिनिटं. आणि कुठं ठिकाण कोणतं निवडायचं, कोणतं ठिकाण निवडायचं? निवडलं प्रतापगड. पण प्रतापगडच का? रायगड राजगड कोणतं काही? प्रतापगडच का? त्याच्या कडेला इतकं घनदाट जंगल आहे, इतकं वन आहे महाराज. तिथं कोणी तिथं आपल्याचे सैन्य पसरलं की तिथं फक्त या सह्याद्रीमध्ये कोण चालू शकतात? एक म्हणजे वारा, दुसरा म्हणजे वाघ आणि तिसरा म्हणजे मराठा चालू शकतात. हे आपल्या राजाने शिकून गेलं. आणि आपला अफजल खान पत्नी दादाचा बोका राक्षस निघाला आणि आला छापेलाच उभा राहिला. 2-35 मिनिटाची वेळ ठरवली गेली. अफजल खान कुणाला घेऊन आला? सय्यद बंडाला आणलं महाराज. कृष्णाजी भास्करांना आणलं. सय्यद बंडाला का आणलं? माझं काय बरं वाईट झालं होतं सय्यद बेंडा? शिवाजी महाराजांचा छत्रपतींचा काटाकाना कृष्णाजी भास्कराला का आणलं? कारण आपले छत्रपती ब्राह्मण देवतेला भूत देव समजत होते. त्या ब्राह्मणांवरती कधी वार करणार नाही इतकी आपल्या छत्रपतीची माती भान होती. आणि विधीचा वेळ धरला गेला. आपल्या राजासोबत कोण होतं? संभाजी गावची कोणच नाही. आपल्या राजामध्ये सजी कोणाची धनाची बाजी कोणच नाही. आपल्या राजाबरोबर होता माझा जीवा महाग होता. कानपुरात काम होता, साहेब बंडा होता. आणि दुसरा कोण होता? संभाजी गावची कोंढाळकर. पण गस काय का? कारण अफजल खान पण हत्तीसारखा पण होता आणि संभाजी गावची कोंढाळकर पण हत्तीसारखी रिपाळ होते. राजाने पुरव नियोजन टाकलं आणि तसे राजे 2 मारे खाली उतरले गेले. राजांनी आपली दाढी जीवा मनानं सांगितलं, आपली दाढी बारीक करा, आपली दाढी इतकी बारीक करा की अफजल खान बेटीच्या वेळ दाढी ओढला. इतकी व्यथा होता. त्या छत्रपतींनी इतका सूक्ष्म विचार केला होता आणि आपले छत्रपती निघाले. आपल्या छत्रपती सूर्यासारखे तेजस्वी आहेत. अफजल खान उठून उभा राहिला. शिवाजी राजे पोचले. शिवाजी आपले छत्रपती गेले आणि मिठी मारली. मगर मिठी अफजल खानाला मिठी मारली. आणि आपले राजे त्या अफजल खानाला मिठी मारतात आणि अफजल खान पहिली मिठी आणि दुसऱ्या मिठीला काके जपतो आणि दगा करतो. आणि आपल्याकडे छत्रपतीच्या पाठीत घुसवलं. चिलका तांगेल होतं. नाही झालं नाही. कारण आपल्या राजाने पुढे नियोजन निघालं होतं. आपल्या राजाने शेवटी काय केलं? ते आपलं वाघनखीने अफजल खानाचा मोठा भार काढला. आणि सात बंडा धावत आला. आता सय्यद बंडांनी आपल्या राजाच्या मस्तकावरती ती कृष्णाजी भास्करांनी आपल्या राजाच्या मस्तकावरती वार केला. राजांना चिक्कर आल्यासारखं झालं आणि त्याचा फायदा घेऊन सय्यद बंडा आला आणि आपल्या राजाच्या मस्तक वरच्यावर उडवलं. तेवढ्या जीवा मानाने त्यानं मस्तक वरच्यावर उडवलं आणि त्यात पुटपुटला होता जीवा म्हणून वाचला शिवा. आपल्याला काय शिकायला मिळतं ऐका. दैवत छत्रपतीना दैवत छत्रपतीना दैवत छत्रपतीना दैवत छत्रपतीना